विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे। ही बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये याच अनुषंगाने अर्धा तास बैठक झाली आहे। यावेळी बंडखोरी मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातील बंडखोरांशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे। अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय। 17 पैकी अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे। 4 तारखेला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे, त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यात येताना यश येणार का पाहणं महत्त्वाचं आहे। आणि कोकण मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसं मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला मुख्यमंत्री म्हणून, शिंदे साहेबांचा केला, तसं चव्हाण साहेबांचे सुद्धा प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं होतं। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोर जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा। आता बातमी पुण्यामधनं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये काल मोठं नाराजी नाट्य रंगलेलं। ऐनवेळी पक्षात आलेल्या विक्रम काकडेंना राष्ट्रवादीकडनं उमेदवारी दिली गेली, त्यामुळे पक्षात नाराजी होती। विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली असतानाही नाराज सुनील टिंगरेंनी अर्ज दाखल केलाय। आता सुनील टिंगरे आणि विक्रम काकडेंची पार्थ पवारांनी समोरासमोर बैठक घेतली आणि टिंगरेंची समजूत काढण्यात पार्थ पवारांना यश आलंय। तर या बैठकीनंतर सुनील टिंगरेंनी आपला अर्ज मागे घेतलाय। आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केला आहे। आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका। पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करत राहू। नाही ज्या काय आता ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात। त्यांनी तो निर्णय घेतला। निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही हे पहिल्यापासून सांगतो। मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळलेत त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना या ठिकाणी आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता। तर पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या नाराजी नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली आहे। अजित पवार आज असते तर आजची परिस्थिती वेगळी असती, असं सुप्रिया सुळे म्हणतात। असतात तर खूप गोष्टी वेगळ्या असतात, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला माहिती आहे। गंमत मला अशी वाटते की अनेक स्टेटमेंट्स आम्ही तेव्हा केले तेव्हा आम्हाला खोडून काढण्यात आलं, आणि आज आम्ही म्हणतोय नको रे बाबा, आणि ते म्हणतात नाही नाही तेव्हा असं झालं होतं। मग कसं आपण लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असं मनात वाटतं, कारण का आम्ही अतिशय निर्मळ मनाने खरं सांगितलं, आणि पांडुरंग साक्षी आहे त्याला, आणि अनेक लोक साक्षी आहेत। आणि तेवढंच नाही, तुमच्यापैकी किती पत्रकार आहेत ज्यांना दादा स्वतःच बोलला होता। त्याच्यामुळे दादा स्वतः तुम्हाला काय काय बोलला होता ते दादा गेल्यानंतर खोडून काढायचं पाप काही लोकांनी केलं।